साहित्य पंढरी. रामकृष्ण हरी. भाविविन भक्ती, भक्तिविन मुक्ती, बळेविन शक्ती बोलू नये या ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगावरचं निरूपण आपण ऐकणार आहोत. हरिभक्तपरायण मच्छिंद्र महाराज जाधववाडी यांच्या सुमधुर वाणीतून. अशाच प्रकारचं नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. हरिपाठाच्या अभंग क्रमांक 3 मध्ये पाहिलं की माऊली म्हणतात की ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणी अनंत जन्मोनी पुण्य होय. हे अनंत जन्माचं जर पुण्य प्राप्त करायचं असेल तर तुमच्या मनामध्ये सर्वात प्रथम भाव असणं गरजेचं आहे आणि तो भाव नसेल तर काहीच उपयोग नाही आहे. हरिपाठाच्या 4थ्या क्रमांकामध्ये माऊली म्हणतात भावेविन भक्ती, भक्तिविन मुक्ती, बळेविन शक्ती बोलू नये. तुमच्याकडे भाव नसेल तर भक्ती होऊ शकत नाही आणि भक्ती नसेल तर मुक्तीचा तर प्रश्नच उद्भवत नाही आहे. आणि बळ नसणाऱ्या माणसाने शक्तीची भाषा कधी करू नये असं माऊली म्हणतात. पण तो भाव नसेल तर काही उपयोग नाही आहे. म्हणून भक्तीसाठी भाव असणं गरजेचं आहे. म्हणून एक शाहीर म्हणतो भक्ति अकल सोच चतुराई और बुद्धि का विषय बिल्कुल नहीं है, भक्ति में सिर्फ भाव की कदर हुआ करती है. म्हणून भजनामध्ये तुम्ही आम्ही सर्वच म्हणतो मनी नाही भाव आणि देवा मला पाव, देव आशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, भाजीपाला नाही रे म्हणताय ना मुकाने. आणि म्हणून माऊली दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की भाव नाही आहे त्यामुळं असं होतं कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित. कसा देव, कसा परमात्मा, कसा हरी प्रसन्न होईल. आणि त्या ताकद नसणाऱ्या पैलवानाला सुद्धा माऊली समजावून सांगतात उगा राये निवांत शिनशी वाया. निवांत घरात बस, कशाला त्रास करून घेतोयस आणि वाया जाण्याची कामं करतोयस. म्हणून माऊलींनी भाव निर्माण का होत नाही याचं कारण ही 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं. सायास करीशी प्रपंच दिन निर्शी, हरीशीन बसी कवन्या गुणे. अरे तुला हरीची आठवण एकदा पण येत नाही, देवाची आठवण एकदा पण येत नाही, पण धडपडेपर्यंत प्रपंच वाढवण्यामध्ये तू धडपडत असतोस. अरे प्रपंचात राहा पण कमळ चिखलात असल्याप्रमाणे राहा. प्रपंचात राहा पण नाव पाण्यात असल्यासारखं राहा. आणि म्हणून प्रपंच करत असताना तुला झोप येत नाही आहे. आज 1 घर घेतलं उद्या 4 घेऊन भाड्यानं कशी देता येतील. आज जमीन घेतली तरी झोप नाही आहे. कसा बांध करून शेत मोठं करता येईल. कुणाचं धरण फोडून मला पाणी कसं चोरून घेता येईल. हा प्रपंच इतका तुझ्यामध्ये गुरपटला आहे, याचं धरण तुझ्या भक्तीच्या प्रवाहामध्ये तयार झालेलं आहे. आणि ते धरण तोडायचं असेल तर ज्ञानदेव माऊली म्हणतात की मी सांगतोय तो JCP वापर, म्हणजे ते प्रपंचाचं तुझ्या भक्तिप्रवाहात येणारं आडवं धरण तुटेल. आणि तो JCP म्हणजे ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. पटते ना? पटायलाच पाहिजे. रामकृष्ण हरी.